नमस्कार मित्रांनो, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीची नवीन भरती निघालेली आहे। तर या भरतीविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्हाला 10वीला किती पर्सेंटेज असल्यानंतर म्हणजे किती गुण असल्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे, कोणत्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा नाही याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणार आहे। त्याच्यानंतर मागच्या वर्षी जी भरती झाली होती पोस्टाची, त्याच्यामध्ये गेल्या वर्षीचा कट ऑफ किती लागलेला होता, ओपनचा कट ऑफ किती लागला, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी, एसटी या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ सांगणार आहे की मागच्या वर्षीचा कट ऑफ किती लागला होता, मेलचा कट ऑफ किती लागला होता, फिमेलचा कट ऑफ किती लागला होता याविषयी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो, आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, सर्वात पहिल्यांदा समजून घ्या या भरतीमध्ये एकूण किती जागा आहेत, पात्रता काय आहे। तर बघा, ही डाक विभागातली मोठी भरती आहे। याच्यामध्ये मित्रांनो बघा, ही भरती एकूण 44,228 जागांसाठी होत आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण प्लस MSc आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 18 ते 40 वर्ष वयाची अट असणार आहे। नोकरीचे जे ठिकाण आहे मित्रांनो ते संपूर्ण भारतामध्ये असणार आहे। त्याच्यानंतर फी संदर्भात जर विचारलं तर बघा, या ठिकाणी बघा, जर तुम्ही जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस या कॅटेगरी मधून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला 100 रुपये फी असणार आहे, 100 रुपये। आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिलांना यामध्ये फी नाहीये, ठीक आहे। तर अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे मित्रांनो, तुम्ही 5 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकता, ठीक आहे मित्रांनो। आता आपण मेन टॉपिक कडे येऊया। तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया की मागच्या वर्षीचा कट ऑफ किती लागला होता, या वर्षीचा कट ऑफ किती जाऊ शकतो, मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचा कट ऑफ जास्त जाईल म्हणजे लो जाईल की हाय जाईल, हे पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आपण एससी कॅटेगरी पासून सुरुवात करूया। तर मागच्या वर्षी एससी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला होता, तर 86 कट ऑफ लागलेला आहे। एसटी कॅटेगरीचा मित्रांनो कट ऑफ बघा 88 कट ऑफ लागला होता लास्ट इयरला। त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो बघू शकता 90 कट ऑफ लागला होता लास्ट इयरला। मागच्या भरतीमध्ये ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ हा 91 लागला होता, आणि ओपनचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा 91 लागला होता। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती जास्त प्रमाणामध्ये हाय कट ऑफ जात आहे, या ठिकाणी तुम्हाला समजलेलं आहे। आता त्याच्यानंतर बघा, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की या वर्षी कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो ते पण सांगणार आहे। तर आता बघा, जे विद्यार्थी एससी, एसटी कॅटेगरी मधून फॉर्म टाकणार आहेत किंवा फिमेल असतील महिला, तर त्यांना अजिबात फी नाहीये, त्यामुळे त्यांनी नक्की फॉर्म टाका। कारण की तुमचे 100 रुपये वगैरे जाणार नाहीत, जरी तुम्हाला मार्क कमी असले तरी, कारण की तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडून फी घेतली जाणार नाहीये, त्यामुळे तुम्ही नक्की फॉर्म भरा। त्याच्यानंतर राहिला मुद्दा ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओपनचा। तर आता यांचा कट ऑफ किती जाऊ शकतो याविषयी आता पुढे मी माहिती सांगतो। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, जर तुम्ही आता फॉर्म किती मार्क असल्यानंतर तुम्ही फॉर्म भरायचा आहे, तर बघा हा जो कट ऑफ आहे या रेंजमध्येच या वर्षी सुद्धा कट ऑफ जाऊ शकतो, याच्यापेक्षा थोडाफार कमी जास्त होऊ शकतो, ठीक आहे, थोडा कमी होऊ शकतो गेल्या वर्षीपेक्षा। तर आता बघा, या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही जर एससी कॅटेगरी मधून असाल आणि तुम्हाला 65% जरी मार्क असतील तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर शेवटी तुमचा जो डिसिजन आहे तो वैयक्तिक डिसिजन आहे, कारण की गव्हर्नमेंट जॉबची संधी आहे, विना परीक्षा डायरेक्टली तुमचं जॉईनिंग असणार आहे। त्यानंतर बघा, एसटी कॅटेगरीचं बघा 70+ जरी मार्क असतील तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। एससी, एसटी वाल्यांनी जरी सरसकट फॉर्म भरले तरी काही अडचण नाही, कारण की त्यांना फीच नाहीये, ठीक आहे, त्यामुळे त्यांचे 100 रुपये वगैरे जाण्याचा प्रश्नच येत नाही। त्यानंतर बघा, ओबीसीचं बघा, ओबीसी वाल्यांना जरी 82 जरी मार्क असतील तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरायला हरकत नाही। त्यानंतर ईडब्ल्यूएसचं बघा, 85 जरी मार्क असतील तरी सुद्धा तुम्ही एक चान्स घेऊ शकता। त्यानंतर ओपनच्या वाल्यांनी जरी 87+ जरी मार्क असतील किंवा 80 जरी तुम्हाला मार्क आहेत ना सरासरी, तरी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। जरी तुम्हाला असं वाटत असेल फी गेली तरी गेली, काही प्रॉब्लेम नाहीये, ट्राय करण्यामध्ये काय जातंय, असं जरी तुमचं थिंकिंग असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता। तर आता मी बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे किती मार्क असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता, आणि मागच्या वर्षीचा कट ऑफ किती गेला होता। आता तुम्हाला एक अंदाज आलेला आहे की आपण हा फॉर्म भरावा की ना भरावा, किंवा जरी भरला तरी आपलं सिलेक्शन होऊ शकतं किंवा नाही होऊ शकतं। याच्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडा जरी काही डाऊट वाटला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता। तुमच्या सर्व प्रश्नांचे डाऊट आपण या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये सॉल्व्ह करूया, ठीक आहे। थँक्स फॉर वॉचिंग।